देव आले आणि देव आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज कन्या खाऊ घातल्या. महाराज देवानं काय केलं, ह्या कन्या वाया जाऊ नये म्हणून त्या पत्रवाळीचा ड्रोन केला आणि कडी सारखा देव कन्या पेला. बरं का, हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदू झाला मनमोहन मुरलीवाला. बरं का, आता जेवण झाल्यानंतर शास्त्र असं आहे महाराज का विडा द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे, विडा. आता विडा कसा द्यावा, त्रयोदशी गुणी विडा द्यावा. कारण शास्त्रामध्ये 8 भोग सांगितलेले आहे. किती, 8 भोग. मी सांगतो, तुम्ही मोजा आणि पुन्हा मला सांगा. सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजनम शय्या कुसुमचैव भोग अष्टक अमृता स्फुतम. किती झाले, काय माहित म्हणा महाराज, कोण मोजले हे नाही माहित. बरं का, तुम्हाला कायसाठी बोलावलं, किती झाले, 8 झाले. आता डबल सांगतो, डबल मोजा. सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजनम शय्या कुसुम चैव. आता बाकीचं सोडून द्या. भोगाष्टक मृता स्फुतम. ऐक नाही, किती झाले, 8. त्याच्यात 5व्या नंबरचा कोणता भोग आहे बाबा, हे कुठं माहिती. म्हणून आमचं काम आहे विसरणं, तुमचं काम आहे म्हणून आमची शान आहे. रोजच्या रोज कीर्तन नवं नवं कुठून आणावं. सकाळी बॅग भरली का संध्याकाळी जा, संध्याकाळी निघाला का सकाळी जा. बरं का, अवघड काम आहे असं मला सांगायचं आहे. अष्टभोगापैकी एक भोग आहे 5व्या नंबरचा, त्याचं नाव आहे तांबूल. सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजनम शय्या कुसुमचैव भोगाष्टक मृता स्फुतम. महाराज 5व्या नंबरचा भोग आहे हा तांबूल. जेवल्यानंतर विडा खाल्ला पाहिजे. काय खाल्ला पाहिजे, विडा खाल्ला पाहिजे. आणि त्रयोदशी गुणी विडा खाल्ला पाहिजे. किती गुणी, म्हणजे पानात 13 वस्तू टाकून विडा खाल्ला पाहिजे. त्याच्यात 2 वस्तू सांगितल्या नाही. कोणत्या, एक खर आणि एक तंबाखू. ह्या गोष्टी सांगितल्या नाही. बरं का, बरोबर, ठीक आहे. 13 वस्तू टाकून महाराज. इथं कुठं 13 राहते का, कुठं विलायची राहते तर लवंग राहत नाही, आणि लवंग राहते तर महाराज काही राहत नाही. बरोबर महाराज, शास्त्र असं सांगते. आणि तुम्ही विडा कसाही खाता येत नाही. बरं का, विडा शास्त्रानं सांगितला तसाच खाल्ला पाहिजे. एक पान सुखारोग्यम द्विपान निष्फलम भवेत अतिश्रेष्ठता त्रिपान चतुर्थम